बातमी ठाण्यातून आहेत. नॉट रिचेबल झालेला सहर शेख काल मुंबई इंडियन्स आणि पंजाबची मॅच पाहताना बघायला मिळाल्या. बोगस ओबीसी प्रमाणपत्रामध्ये वादाच्या भोवऱ्यात सापडलेले सहर शेख या गेल्या 2 दिवसापासून नॉट रिचेबल होत्या. सहर शेख आणि युनुस शेख यांच्यावर अजित पवार गटाचे नेते जावेद सिद्दीकी यांनी आरोप केलेत आणि युनुस शेख तसंच सहर शेख यांनी शासकीय अधिकाऱ्यांची दिशाभूल केल्याचा दावा त्यांनी केलेला आहे. बोगस ओबीसी प्रमाणपत्र घेतलंय असा आरोप केलेला आहे. माहिती जाणून घ्यात रिजवान शेख आपल्यासोबत आहेत. रिजवान, सहर शेख यांचा कोणताही पत्ता लागत नाहीये अशी तक्रार होती, मात्र काल त्या मॅच बघताना आढळून आलेल्या आहेत. काय सविस्तर अपडेट आहे? नक्की आपण जर पाहिलं तर प्रसार माध्यमांपासून नॉटिफाय झालेल्या सहर शेख काल मुंबई इंडियन्स आणि किंग्स 11 पंजाब या मॅच बघताना आपल्या सोशल मीडियावरती त्यांनी व्हिडिओ जो आहे तो शेअर केलाय. खरं तर ज्या त्यांनी ओबीसी बोगस प्रमाणपत्र वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या एमआयएम नगरसेविका सहर शेख गेले 2 दिवसापासून नॉट रिचेबल झालेले आहे आणि ज्या पद्धतीने अजित पवार गटाचे नेते जावेद सिद्दीकी यांनी आरोप केला होता की सहर शेख आणि युनुस शेख यांनी जो ओबीसी प्रमाणपत्र महाराष्ट्रामधून घेतलेला आहे तो बोगस आहे आणि त्याचमुळे जे आहे ते गेले 2 दिवसापासून दोघेही सहर शेख आणि युनुस शेख जे आहे ते नॉटिफाय झालेला आहे आणि शासकीय अधिकाऱ्यांची दिशाभूल केल्याचा आरोप देखील जावेद सिद्दीकी यांनी केलेला आहे. काल ज्या पद्धतीने वानखेडे स्टेडियमवरती मुंबई इंडियन्स विरुद्ध किंग्स 11 पंजाब यांचा मॅच झाला होता ना, या मॅचच्या नंतर सहर शेख यांनी जे आहे ते आपल्या इंस्टाग्रामवरती स्टोरी टाकलेली आहे. गेम ओव्हर या वाक्यामुळे नेमकं सहर शेख यांनी कोणाला डिवोर्स देण्याचा प्रयत्न केलेला आहे, नेमकं कोणाचा गेम ओव्हर केलाय तेच पाहणं महत्त्वाचं आहे. निश्चित. धन्यवाद सविस्तर माहितीसाठी.